ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। जीवन विमा आणि गुंतवणूक या विषयावर आपण चर्चा करतोय। आपल्याला अकोल्यावरून सध्या फोन आला आहे, रफिक आहेत आपल्यासोबत। बोला रफिक, तुमचा प्रश्न विचारा। नमस्कार, बोला। मी खाजगी नोकरी करतो ना। बोला बोला। तुमचा आवाज नीट येत नाहीये, परत प्रश्न विचारा। हा मॅडम, तो 2-3 ठिकाणी पॉलिसी काढण्यात बर, तर ती काही आर्थिक बर, आता चालू करता। ठीक आहे, नक्कीच। त्यांचा प्रश्न मला नीट कळेल नाही। त्यांनी प्रश्न असा विचारला की आर्थिक 2-3 पॉलिसी घेतल्यात त्यांनी, खासगी नोकरी करतात, परंतु आर्थिक अडचणीमुळे प्रीमियम भरू शकलेले नाहीये, तर ती पॉलिसीज त्या परत चालू करू शकतील किंवा नाही, कसं कशा? पॉलिसीमध्ये बेसिकली 2 प्रकार असतात। एक प्रीमियम हॉलिडे म्हणून एक प्रकार असतो। अच्छा, जर तुमच्या पॉलिसीला जस्ट 2 वर्ष बंद पडून झालेले असतील तर ती पॉलिसी तुम्हाला 2 वर्ष पोस्टपोन करून पुढे चालू करता येते। म्हणजे समजा एखाद्या कस्टमरने 2008 ला पॉलिसी घेतली असेल आणि 2009 पर्यंत त्यांनी हप्ते भरले 1 वर्षाचे, आणि 2009 पासून 11 पर्यंत पैसे भरले नाहीत, किंवा 2010 पासून ती डिस्कंटिन्यू आहे आणि आता 1-1.5 वर्ष झाले ती पॉलिसी बंद आहे, तर त्याला असं वाटत असेल की मागचे पैसे पण मी भरू शकत नाही, पण मला पॉलिसी कंटिन्यू करायची, तर त्या पॉलिसीची डेट ते 1 वर्षांनी 1.5 वर्षांनी पुढे पोस्टपोन करून पॉलिसी कंटिन्यू करू शकतो। पण हा प्रकार लोकांना तितकासा माहित नाही। मग ते कदाचित तो माणूस त्या माणसाला विचारत नसेल किंवा त्या अभिकर्त्याला ती गोष्ट माहित नसेल किंवा तो LIC पर्यंत पोहोचलेला नसेल, तर त्यांनी LIC मध्ये जावं, तिथल्या जवळच्या एखाद्या एजंटला भेटावं की मला प्रीमियम हॉलिडे जो प्रकार आहे तो पोस्टपोन करून ती डेट बदलायची। म्हणजे एखाद्या माणसाकडे नंतर काय होतं की मी भरू शकतो पण बॅकलॉग भरू शकत नाही, हा एक प्रकार असतो। आणखी लोकांचा काय प्रकार असतो माहिती आहे त्यांना हवे असते की मी जर 5 वर्ष पॉलिसी 3 वर्ष झाले 4 वर्ष झाले, त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना असते की आता माझी पॉलिसी बंद पडली, मला ती चालू करता येणार नाही, पण तसं काही नसतं। इन्शुरन्स पॉलिसी 5 वर्ष चालू करता येते, 5 वर्षात बंद पडलेल्या तारखेपासून। अजून याहून वेगळा असा विषय असतो की तसा रूल 5 वर्षाचाच आहे, ती फक्त LICच देते। आणि समजा एखाद्या माणसाने 4 वर्ष पॉलिसी भरली आणि तो 6 वर्ष परदेशात गेला आणि त्याला ते चालू करण्याची काही संधीच मिळाली नाही, बरोबर, तर आल्यानंतर त्याने जर काही रिक्वेस्ट अर्ज केला तर आता एक स्टँडिंग कमिटी असते, याच्यामध्ये LICचे डिव्हिजनल मॅनेजर ऑफिसर असे असतात की ते परिस्थिती पाहून त्याचा जो अप्लिकेशन आहे ते सगळं पाहून त्याला ते न्याय देऊ शकतात की ही पॉलिसी तुम्ही चालू करू शकता, किंवा माझे वडील फार आजारी होते, कॅन्सरने आजारी होते, काय व्हॉटएव्हर इट मे बी कारण असेल तर ते त्याला ती पॉलिसी चालू, LIC तशी मेंटॅलिटी असते त्यांची। पण जर एखाद्या कस्टमरने एक पॉलिसी 1 हप्ता भरला, त्याला गॅरंटेड रिटर्न असेल आणि 5 वर्ष चालूच केले नाही, 6 वर्ष, आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की इथं खूप व्याज मिळतंय, मग मात्र LIC ती गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही। जनरली आमचा असा अनुभव आहे। नक्कीच नक्कीच, आपण पुढचा फोन घेऊया। लातूरवरनं गजानन आपल्यासोबत सध्या। बोला गजानन, तुमचा प्रश्न विचारा। मॅडम, मी लातूरून बोलतोय गजानन। तर म्हणजे माझा एक मुलगा आहे 1.5 वर्षाची ऍक्च्युली। हॅलो, हा तुमचा आवाज येतोय, सलग प्रश्न विचारा। माझा एक मुलगा आहे मॅडम 1.5 वर्षाचा, तर तुला पॉलिसी गुंतवणूक कशी करायची थोडस माहिती पाहिजे सर। बर, त्याच्यासाठी यांनी एक माहिती सांगावी की त्यांचा स्वतःचा इन्शुरन्स किती आहे, तुमचा स्वतःचा विमा किती आहे? माझा विमा गोल्ड पॉलिसी आहे, मी वर्षाला 7,000 रुपये मी पे करतो। 7,000 म्हणजे विमा रक्कम त्यामध्ये साधारण 2.5 लाखाची असेल, बरोबर? बरोबर। मग तुमचं जर 2.5 लाखाचा इन्शुरन्स असेल, तुमचं मासिक उत्पन्न किती? मासिक उत्पन्न माझं 2.5-3 मासिक ना, काही इयरली मासिक मासिक 16,000 रुपये इन्कम। 16,000 रुपये मासिक जर 16,000 रुपये तुमचं उत्पन्न असेल तर तुमचा पहिला इन्शुरन्स किती पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो की साधारण वर्षाकाठी तुम्ही एक 1.5-2 लाख रुपये उत्पन्न कमवता। तुमचं वय किती सांगाल? माझा 28 रनिंग आहे। 28 आहे, म्हणजे 30 वर्ष तुमची ही वेल जनरेट मशीन 30 वर्ष चालू राहणार आहे, म्हणजे 2 लाख रुपये गुणिले 30, म्हणजे जनरली तुम्ही स्वतः 55 लाखाचे स्वतः तुमच्यामुळे पैसे येणार आहेत, आणि 10% जर त्याला इन्फ्लेशन धरलं, दरवर्षीची इन्कमची ग्रोथ पाहिली आपण, तर तुमच्यामुळे घरात 1.5 ते 2 कोटी रुपये यायला पाहिजेत। आणि तुमचा मुलगा आहे तो 1.5 वर्षाचा आहे आणि तुमचा इन्शुरन्स 2.5 लाखाचा आहे, म्हणजे तुम्ही एक 1.25 वर्षाचं उत्पन्न सुरक्षित केलेलं आहे, बरोबर। म्हणजे तुमचा स्वतःचा इन्कम जनरली 10 वर्षाचं इन्कम तरी शक्य असावं, म्हणून तुम्ही काय करावं, मुलासाठी इन्शुरन्स जरूर करा, पण तो तुमच्या नावावर करा आणि मुलाला वारस ठेवा। की मुलगा झाल्यानंतर आपण पुत्रप्रेमी होतो, तो त्याच्यामध्ये आपण अधीन होतो आणि मुलांच्याच नावावर विमा पाहिजे
अशा कल्पना इन्शुरन्सच्या पॉलिसी, त्यामध्ये एलआयसी बरेच काही कव्हर देते. तो नसेल, मुलाचा वडील नसेल तर मुलाचे हप्ते एलआयसी भरते. हे सगळे प्रकार आहेत. तेही प्रकार, चाइल्ड इन्शुरन्स नावाचा जो प्रकार आहे तो तुम्ही 5 लाखापर्यंत स्ट्रेट वे घेऊ शकता. की त्याच्यामध्ये तुमचा इन्शुरन्स नसेल तरी तुम्हाला एलआयसी तो इन्शुरन्स देऊ शकते. इथं काय होतं की जेवढा वडिलांचा इन्शुरन्स तेवढाच मुलाला मिळणार, तेवढाच पत्नीला मिळणार. आई वडिलांचा जेवढा इन्शुरन्स असेल तेवढाच मुलांना घेता येणार. त्यामुळे 2.5 लाखाचा तुमचा जो विमा आहे तो खूप कमी आहे. तुम्ही स्वतःचं 10 वर्षाचं उत्पन्न आहे ते 17,50,000 येतं जनरली आजच्या हिशोबाने. तर तेवढा इन्शुरन्स तुम्ही असा घ्यावा. त्याच्यामध्ये मग 2-3 मिक्स पॉलिसी घ्याव्यात की आपल्या डिश मध्ये सगळे थाळी, आपल्या थाळीमध्ये सगळ्या भाज्या असाव्यात. चपाती भाजी, आपण नुसती चपाती खाल्ली की जेवण होत नाही, त्याला पोळी भाजी सगळं मिक्स असेल तर जेवण होतं. तसं इन्शुरन्सच्या 2-3 पॉलिसी पण त्या सगळ्या माझ्या मुलाच्या 12वीला 18, 19, 20 अशा 4-5 पॉलिसी त्या वर्षी मॅच्युअर होतील अशा घ्याव्या. म्हणजे मिक्स प्लॅन म्हणतात त्याला. तशा पद्धतीने ते गेले तर त्याला भविष्यात 5 वर्षांनी वाटलं की मला एखाद्या पॉलिसी लोन घ्यायचे तर एकच पॉलिसी एलआयसीकडे ठेवून तो लोन घेऊ शकतो. अशा पद्धतीने यांनी, गजानन साहेबांनी ती पॉलिसी घ्यावी. नक्कीच. आपण महिलांसाठी बघितलं, लहान मुलांसाठी तुम्ही बऱ्याच पॉलिसी सांगितल्या. अपंग व्यक्तींसाठी काही खास अशा विमा योजना आहेत का? कशा प्रकारे एलआयसी त्यांना प्रोव्हाइड करायचं? जनरली काय होतं की अपंग आणि आपण मतिमंद मुलांसाठी एलआयसीचे जीवन आधार आणि जीवन विश्वास या 2 पॉलिसी खूप सुंदर आहेत. त्याचा प्रचार एलआयसी सुद्धा खूप करते. पण ते लोकांपर्यंत खूप पोहोचत नाही. एक तर ती पीडित व्यक्ती असते ती त्यापर्यंत कदाचित ती माहिती पोहोचत नसेल. पण त्याला एलआयसीचं व्याजदर खूप असतं. 100 रुपये बोनस असतो की जे त्याला 100 रुपये बोनस असतो. म्हणजे जनरली जर व्याजदराच्या टक्केवारीत म्हणाल तर ते 10% असपास बसतं. तर ते 100 रुपये बोनस दर त्याला जो असतो तर तो जर लोकांनी ऑप्ट करावा, ते जरूर घ्यावं. काय होतं की कुठलाही वडील असला, त्याचा मुलगा कसाही असला तरी तो त्याला प्रिय असतो. बरोबर आहे. तर त्यामुळे त्यांनी काय करावं की ती पॉलिसी घेताना जीवन आधार मध्ये काय दिलंय, जीवन विश्वास मध्ये काय दिलंय, की विश्वास मध्ये त्या मुलाला, वडिलांना विश्वास पाहिजे की माझा मुलगा उद्या जर ह्या जगात मी नसेल तर त्याचं कोणीतरी काळजी घेतली पाहिजे, त्याला तो विश्वास हवा असतो. बरोबर. माझा जो अपंग व्यक्ती आहे त्याच्यामध्ये जे अपंगत्व आलेलं आहे की त्याच्यामध्ये कुणीतरी आधार द्यावा, तर एलआयसी ते आधार द्यायला तयार असते. तर जी अपंग आणि अशा ज्या मतिमंद मुलं आहेत त्यांच्या आई वडिलांनी जीवन आधार आणि जीवन विश्वासचा जरूर आपण करून घ्यावा. आणि मला जे इन्क्वायरी येतात त्यावेळी मी जेव्हा मला सांगतात तेव्हा मी प्रत्येक वेळेस ती पॉलिसी देतो. त्याची माहिती काटेकोरपणे घ्यावी आणि ती पॉलिसी जरूर करावी. त्याच्यामध्ये खूप कमी हप्त्यामध्ये एलआयसीने ती सुविधा उपलब्ध करून दिली. लोक त्याचा खूप फायदा घेत नाही, याचं खूप वाईट वाटतं. बरोबर आहे. तर अपंग आणि गतिमंद मुलांसाठी सुद्धा एलआयसी कडनं खूप चांगल्या पॉलिसीज आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपण पुढचा फोन घेऊया. जळगाववरनं भूपेंद्र आहेत आपल्यासोबत. बोला भूपेंद्र, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. मॅडम, माझा असा प्रश्न होता की गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी समजा एलआयसी मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आहे. पण त्यामध्ये कसं मॅडम की गेल्या 5 ते 10 वर्षापासून मी इन्व्हेस्टमेंट करतो आहे. पण गेल्या 5-5 वर्षामुळे मला जे रिटर्न्स येत आहेत, 20 वर्षाची माझी पॉलिसी आहे, दरवर्षाला मी 16,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतो समजा त्यामध्ये. परंतु त्यामध्ये मला अधिक वाढ जर करायची म्हटली तर म्युच्युअल फंड मध्ये मला जर इन्व्हेस्टमेंट करायची म्हटली तर म्युच्युअल फंड मध्ये काय इन्व्हेस्टमेंट वगैरे आहे? बरोबर. त्यांचा प्रश्न तुमच्या लक्षात आलेला आहे. सर, सरांना तुमचं प्रश्न लक्षात आलेला आहे. सर तुम्हाला मार्गदर्शनही जरूर करतील. परंतु महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथे वेळ झाली.